येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर कोकण आणि विदर्भात रेड अलर्ट। नवी मुंबईतील सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग, सकल भागात साचलं पाणी, वाशीमधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी। किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस, पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप, गडावरून खाली उतरताना पर्यटकांची तारेवरची कसरत। रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधील घटना, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। सीएनजी गॅसच्या दरात उद्यापासून 1.5 रुपयांची वाढ, मुंबईत प्रति किलो सीएनजी साठी 78 रुपये मोजावे लागणार। ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला अतिवृष्टीचा फटका, आज बोलवण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक उद्या होणार। चंद्रकांत खैरेंसह 10 जण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, भागवत कराडांचा दावा, विधानसभा निवडणुकीपूर्वी बडे नेते भाजपमध्ये येणार, कराडांचं विधान। वरळीत हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शाह विरोधात लुकआउट नोटीस जारी, पोलिसांकडून तपासासाठी 10 टीम तैनात। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल, विशेष मोक्का कोर्टात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह इतर आरोपींविरोधात आरोपपत्र। नागपुरातील 428 सेतू सेवा केंद्र संचालकांची मानधनाची मागणी, लाडकी बहीण योजनेसाठी मानधन द्या म्हणत आंदोलनाचा इशारा। नांदेडमधील रॅलीतून पुन्हा एकदा जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं करू नये, नांदेडमध्ये जरांगेंचं जंगी साथ। नागपुरात सराईत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, 2 दुचाकी आणि सोन्याच्या दागिन्यांसहित एकूण 3.5 लाखांचा ऐवज जप्त।